बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प स्मार्ट प्राथमिक कृषी सहकारी संस्थेमार्फत ब्राह्मणी सहकारी सोसायटीस नवीन गोदाम व जुने गोदाम दुरुस्तीसाठी 90 लाख रुपयांचं अनुदान मंजूर झालं असल्याची माहिती संस्थेचे सचिव अशोक आजबे यांनी सर्वसाधारण सभेत सभासदांना दिली आहे। संस्थेचे चेअरमन महेंद्र तांबे यांच्या अध्यक्षतेखाली ब्राह्मणी सहकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी पार पडली। नवीन गोदाम बांधणे व जुने गोदाम दुरुस्त करणे यासाठी एकूण सुमारे 1.5 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे। यामध्ये 90 रुपये अनुदान, 30 लाख रुपये रिझर्व्ह फंडातून तर 31 लाख रुपये बँक कर्ज मिळणार आहे। सदर योजनेत नवीन गोदामासाठी नवीन अनुदान मिळवणारी ब्राह्मणी सोसायटी तालुक्यात पहिली ठरली आहे। संस्थेचे एकूण 1833 सभासद आहेत। शेअर भाग भांडवल 2,24 लाख इतके आहे। सभासदांना 12 कोटी रुपयांचं कर्ज वाटप करण्यात आले आदींसह संस्थेची विविध माहिती सर्वसाधारण सभेत देण्यात आली। या प्रसंगी संस्थेचे मार्गदर्शक बाळकृष्ण बाणकर, संचालक सुरेश बाणकर, बाळासाहेब देशमुख, शिवाजी राजदेव, दादासाहेब हापसे, अनिल ठुबे, डॉक्टर राजेंद्र बाणकर, अशोक नगरे, श्रीकृष्ण तेलोरे, अरुण बाणकर आदींसह सभासद विजय बाणकर, प्रभाकर हापसे, जालिंदर हापसे, प्रशांत शिंदे, भानुआप्पा मोकाटे, शांताराम हापसे, पत्रकार गणेश हापसे आदींनी चर्चेत भाग घेतला। माणिक तारडे, डॉक्टर नंदकुमार बल्लाळ, ठगसेन बाणकर आदींसह संस्थेचे सभासद कर्मचारी उपस्थित होते। संस्था व सभासद हितासाठी आम्ही कायम सोबत आहोत असं मत विरोधी संचालकांनी व्यक्त केलंय। तर संस्थेच्या कल्याणासाठी सर्वांची मते जाणून घेत काम केलं जातं असल्याचा विश्वास सत्ताधाऱ्यांनी व्यक्त केलाय। संचालक सभासदांचे प्रश्न विचारत घेऊन त्यावर सकारात्मक उत्तरे देत सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली। शेवटी राष्ट्रगीत होऊन सभा संपली। मी आभार मानतो आणि या ठिकाणी कोणी विरोध केला नाही, कारण चांगल्या कामाला हे चांगलं काम करण्याचं प्रतीक आहे। आपल्या नवीनच 1,51 लाख रुपयाचं जुनं गोडाऊन दुरुस्ती आणि नवीन वेअर हाऊस लवकरात लवकर उभं राहील। सर्व सभासदांच्या या सहकार्यानं ही एक अपेक्षा बाळगतो आणि आजची वार्षिक सर्वसाधारण सभा आपल्या सर्वांच्या वतीनं खेळीमेळी झाली, त्याबद्दल पुन्हा एकदा आभार मानतो आणि सभा संपली।